नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा मित्र निखिल स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल DY2 अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, रिमिडियल एक्झामिनेशनची नोटिफिकेशनचा मागचा आपला व्हिडिओ जो आहे तो कवर झालेला होता. त्यावरच या ठिकाणी एक्झाम फॉर्म फिलिंगसुद्धा तुमची स्टार्ट झालेली होती. बट या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरपूर प्रॉब्लेम येत आहेत आणि त्या प्रॉब्लेमवर आपण आज जे आहे चर्चा करणार आहोत. सोबतच भरपूर विद्यार्थ्यांचे मला कॉल्स, कमेंट्स आणि मेसेज येत आहेत, तर त्यावर सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सोबतच मित्रांनो, भरपूर प्रॉब्लेम्स जे आहेत ते या ठिकाणी बघायला मिळत आहेत, जेणेकरून विद्यार्थी जे आहेत ते फॉर्म फिल करू शकत नाही आहे. आणि आपला देखील फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ आपला अपकमिंगवर आहे, त्याबद्दलसुद्धा आपण चर्चा करणार आहोत. सो त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून DY2 रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर या ठिकाणी मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे की तुमची रिमिडियल एक्झामिनेशन कंडक्ट होणार आहे आणि त्यासंबंधितच 21 तारखेला एक नोटिफिकेशन आलेलं होतं ते फॉर्म फिलिंग संबंधित. आता एक्झाम फॉर्म फिलिंगमध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, या ठिकाणी एक्झाम फॉर्म फिलिंग त्यांनी BTechची रेग्युलर सेमिस्टरची एक्झाम फॉर्म फिलिंग स्टार्ट केलेली होती नवीन वेबसाईटवर, जी तुमची ERP वेबसाईट आहे स्टुडंट लॉगिनची. आता यामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लास्ट डेट पाहूयात. तर तुमची जी काही फॉर्म फिलिंगची डेट आहे ती स्टार्ट झालेली होती 29/5/2025 पासून. तर 5/6/2025 म्हणजे 5 तारखेपर्यंत तुमच्या एक्झाम फॉर्म फिलिंगचा लास्ट डेट आहे. त्याचबद्दल मित्रांनो या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. सोबतच या एक्झाम फॉर्मची फीस जी आहे ती 300 रुपये पर सब्जेक्ट आहे, हे सर्वांना माहीत आहे. सो या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी एक्झाम फॉर्म फिलिंगची डेट जी आहे ती 29/5/2025 आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आजची जी डेट आहे ती 3 जून आहे. 3 जूनला मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 3 जूनच्या तारखेला पर्यंत आपल्याला या ठिकाणी जे आहे तुमचे फॉर्म ॲक्टिव्ह दाखवत नाही आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना जो प्रॉब्लेम येत आहे त्यावर आपण पुढे वेबसाईटवर ओपन करून दाखवणारच आहे कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. तर या ठिकाणी 29 पासून तुमच्या फॉर्म फिलिंग स्टार्ट झाली आहे, बट 3 जूनची तारीख आज आहे आणि अजूनपर्यंतसुद्धा तुमचे एक्झाम फॉर्म फिलिंग या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेले नाहीत. सो या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना यासंबंधितच प्रश्न आहेत, ते आपण पुढे घेणार आहोत. सो तुम्ही लक्षात ठेवा फक्त एवढी गोष्ट की तुमची जी काही लास्ट डेट आहे ती 5 तारीख आहे आणि 5 तारखेच्या अगोदर तुमचा फॉर्म फिल झालेला पाहिजे. सो या ठिकाणी जर तुम्हाला ऑप्शन वगैरे ॲक्टिव्ह होत नसेल तर त्याबद्दल आपण पुढे बोलूयात. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, ही तुमची वेबसाईटची लिंक आहे जी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा दुसरीकडे कुठेही मिळून जाईल. सोबतच या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकतात, ही जी वेबसाईट त्यांनी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे, जी काही तुमच्या PDF आहे. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे तो काय येत आहे, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना गेट युअर पासवर्ड जसे आपण क्लिक केलं पासवर्ड घेण्यासाठी, तर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जसाही तुम्ही मोबाईल नंबर एंटर केला आणि मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर या ठिकाणी जसाही कॅप्चा फिल केला तर तुम्हाला या ठिकाणी गेट OTP अशा प्रकारे ऑप्शन येतो. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असा येत आहे की OTP येत नाही. सो OTP नाही आला तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पासवर्ड मिळेल का, तर नाही मिळणार. सो या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना OTPचा प्रॉब्लेम आहे, तो वेबसाईट प्रॉब्लेम आहे. सो तो जसाही ठीक होईल त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. बट या ठिकाणी जर तुम्हाला पासवर्ड मिळत नसेल तर तुम्ही या ठिकाणी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा, कॉलेजमधून तुम्हाला नक्की पासवर्ड मिळून जाईल. किंवा मग तुम्ही तुमचा ईमेल चेक करायचा आहे, ईमेल चेक करायचा आहे. ईमेलला तुमचे पासवर्ड सेंड केले गेलेले आहेत असं युनिव्हर्सिटीकडून म्हणण्यात आलेलं आहे. सो तुम्ही ईमेल चेक करायचा आहे. जरी ईमेलला आला नसेल तर तुम्ही या ठिकाणी कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचा आहे, तुम्हाला कॉलेजकडून पासवर्ड मिळेल. सो या ठिकाणी क्लोज करायचे आहे. क्लोज केल्याच्या नंतर या ठिकाणी एक प्रॉब्लेम असा येत आहे की भरपूर विद्यार्थ्यांना ईमेल ID मिळालेली आहे, पासवर्डसुद्धा मिळालेला आहे आणि या ठिकाणी लॉग इन जेव्हा ते करतात तर त्यावेळेस त्यांना या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे. सो या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे लॉग इन करतावेळी, तर तुम्हाला या ठिकाणी थोड्या वेळाने लॉग इन करायचे आहे. लॉग इन करण्याचा जो इश्यू आहे तो भरपूर विद्यार्थ्यांना येत आहे आणि या ठिकाणी सोबतच भरपूर विद्यार्थ्यांचा जो लॉग इनचा इश्यू आहे तो लॉग इनचा इश्यूसुद्धा सॉल्व्ह झालेला आहे.
नंतर मेन इश्यू जो आहे तो अजून आपला डिस्कस करायचा बाकी आहे. सोबतच या ठिकाणी जर लॉग इन होत नसेल तर एकदा तुम्ही या ठिकाणी साइन अप ऑप्शन क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी तुमचं सर्व डिटेल्स टाकून या ठिकाणी रजिस्ट्रेशन एकदा ट्राय करायचे आहे. जर या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे झालं तर एखाद वेळेस तुमचं लॉग इन या ठिकाणी होऊ शकतं. सो हा सुद्धा तुम्ही ऑप्शन ट्राय करू शकतात. बट प्रॉब्लेम तुमच्या वरून आहे, त्या ठिकाणी आपण काहीही करू शकत नाही. सो या ठिकाणी अजून एक प्रॉब्लेम असा येत आहे की लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं दिसत आहे. तर हा सुद्धा एरर आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला स्क्रॉल करून कंप्लीट युअर ॲप्लिकेशनवर यायचे आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर परत एकदा लॉग इन पेज येईल. परत एकदा या ठिकाणी तुम्ही लॉग इन करायचे आहे. सो हे एरर छोटे छोटे एरर येत आहेत वेबसाईटला. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात या विद्यार्थ्याचं मी या ठिकाणी एक लॉग इन करून तुम्हाला दाखवलेला आहे. पहिला इंटरफेस तुमचा अशा प्रकारे असणार आहे. सोबतच या ठिकाणी मित्रांनो आता हा विद्यार्थी जो आहे हा 5th सेमिस्टरला या ठिकाणी त्याचे 2 बॅक आहेत. सो या ठिकाणी या विद्यार्थ्याला रिमेडियलचे एक्झामिनेशनसाठी फॉर्म फिल करायचा आहे. सो या ठिकाणी प्रोसेस कशी आहे आपली, या ठिकाणी 3 डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुमची माहिती येईल आणि या ठिकाणी तुम्हाला एक्झाम फॉर्मवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे. आता एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम काय येत आहे तर या ठिकाणी पाहू शकतात एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फक्त जो काही प्रिव्हियसली एक्झाम फॉर्म तुम्ही फिल केलेला आहे हा रेग्युलरच्या 5 सेमिस्टरचा एक्झामिनेशन फॉर्म फिल आहे आणि या ठिकाणी प्रिंट ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी येत आहे. बट तुम्हाला एक्झाम फॉर्म फिल करतेवेळी या ठिकाणी दुसरं कुठलंही रेमिडियलचे ऑप्शन बघायला भेटत नाही आहे. आणि मित्रांनो हा सर्वात मोठा इश्यू आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आजची तुमची 3 जून आहे आणि या ठिकाणी तुमचे फॉर्म फिलिंग सुरू झाले आहेत 29 जूनपासून आणि 5 जून तुमची लास्ट डेट आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 दिवस तुमचे फॉर्म फिलिंगसाठी उरलेले आहेत. बट अजूनसुद्धा या ठिकाणी तुमच्या लॉग इनला एक्झाम फॉर्म आलेला नाही. सो या ठिकाणी मित्रांनो हा वेबसाईट इश्यू आहे आणि या ठिकाणी एक्झाम फॉर्मची डेट आता तुमची जवळ आलेली आहे. सो मित्रांनो आज दुपारपर्यंत म्हणजे 3 जूनला दुपारपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशा प्रकारे मी आपल्या हायर ऑथॉरिटीजशी बोललेलो आहे. बट या ठिकाणी जर आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर तुम्ही उद्या परत ट्राय करायचे आहे. 5 तारखेचा आत तुमचा हा फॉर्म फिल झाला पाहिजे अशा प्रकारे युनिव्हर्सिटीचं सर्क्युलर आहे. बट या ठिकाणी जर तुमचा एक्झाम फॉर्म सुरू व्हायला जर प्रॉब्लेम आला तर या ठिकाणी आपल्याला एक अंदाजा आहे, आपण कन्फर्म सांगू शकत नाही बट एक अंदाजा आहे की तुमची डेट जी आहे ती थोडी एक्सटेंड होऊ शकते. म्हणजे 5 पासून तुमची डेट 8 ते 9पर्यंत जाऊ शकते. बट हा अंदाजा आहे, मी जस्ट माझे प्रिडिक्शन सांगत आहे. या संबंधित आपल्याला कुठेही ऑफिशियल नोटिफिकेशन नाही आहे की तुमचा फॉर्म फिलिंग डेट वाढेल की नाही. बट या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात असा सर्वात जास्त प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना येत आहे. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की फॉर्म जो आहे तो लॉग इनला विजिबल होत नाही आहे. हा प्रॉब्लेम तुमच्या 67 लोकांचा आलेला आहे. सोबतच भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म जो आहे तो लॉग इनला विजिबल होत आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना म्हणजे जवळपास जास्त विद्यार्थ्यांना फॉर्म जो आहे तो लॉग इनला विजिबलच होत नाही आहे, जसं मी तुम्हाला आता दाखवलं. आणि सोबतच या ठिकाणी जे काही तुमचे फॉर्म अनेबल टू लॉग इन हा सुद्धा एक प्रॉब्लेम येत आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना लॉग इन व्हायला प्रॉब्लेम येत आहे. सो मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा फॉर्मसुद्धा लॉग इनला दिसत नाही आहे. मित्रांनो असे प्रॉब्लेम भरपूर विद्यार्थ्यांना आलेले आहेत आणि या ठिकाणी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला खूप टाईम लागू शकतो. तुम्ही परत या ठिकाणी लॉग इनवर ट्राय करू शकतात. आपल्याला जसाही हा ऑप्शन लॉग इनला आला तसा आपल्या चॅनलवर लाईव्ह फॉर्म फिलिंगचा ऑप्शन या ठिकाणी बघायला भेटणार आहे. आणि लाईव्ह फॉर्म फिलिंग आपल्याला या ठिकाणी मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. सो मित्रांनो या ठिकाणी जसाही रेमेडियलचा ऑप्शन आला सो तसं अपडेट मी तुम्हाला पहिले देणारच आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कळालेला असेल. मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा मोटिव्ह असा आहे की भरपूर विद्यार्थी मला कॉल्स आणि मेसेजेस येत आहेत. सो त्यामुळे हा फक्त एक क्लॅरिफिकेशन व्हिडिओ होता. हा व्हिडिओ जर डी बाटो युनिव्हर्सिटीमधून कोणी पाहत असेल किंवा कोऑर्डिनेटर्स वगैरे पाहत असतील तर त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम लक्षात येईल आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांचं सोल्युशन मिळेल. सो मित्रांनो जसंही आपल्या फॉर्म फिलिंग लॉग इन ऑप्शनला आलं तर मी त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म फिलिंगवर लाईव्ह व्हिडिओ बनवून येईल. सो मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण डी बाटू अपडेट्स रिलेटेड महत्त्वाचे अपडेट्ससाठी आपल्या चॅनल डी बाटू अपडेट्स याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा,
काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.